रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। कधीतरी असा आज होतो, आज झाली सद्बुद्धी. रोजच आज उगवतो खरं म्हणजे, पण तो काल होतो दुसरी दिवशी आणि हळूहळू मागे जातो. तर तसं आज हली सद्बुद्धी जर असेल तर कधी बाजूला ठेवा. ज्या दिवशी सद्बुद्धी होईल तोच दिन. सद्बुद्धी कशासाठी हवी आहे ती आपण आता जे पाहतो त्याच्यात चालू आहे. जे अज्ञानाच्या बद्दल चाललं आहे, अज्ञानाचे दिजेले त्यांच्याबद्दल जे चाललं आहे त्याच्यातून जागवायचे प्रयत्न आहेत. तेव्हा उपाधी हे अज्ञानाचं एक स्वरूपच आहे. असंख्य गोष्टी माणसाला लागतात, मनाला लागतात त्या वेगळ्या, आणि ह्या प्रत्यक्ष लागतात. प्रत्यक्ष लागतात की नाही हे आता ठरवायचंच आहे, खरोखरच लागतात का. असं घरातल्या वस्तूंचं आपण ठरवतो की हे हवं आहे, ते हवं आहे, ते लागतं आहे, ते लागतं आहे, ते लागतं आहे, सगळं लागतंच आहे. आणि तसा विचार केला तर 6-6 महिने ते लागत पण नाही. आपल्याला नक्की काय लागतं ते एकदा ठरवलं पाहिजे. आणि असं जर न लागणारा गोळा केलेला असेल तर मग ते आपल्याला लागायला लागतं, हळूहळू त्रास होतो त्याचा. मग म्हणतो सामान वाढलं, मग म्हणतो व्याप वाढला, म्हणतो उपाधी वाढली, म्हणतो माणसं मदतीला पाहिजेत, ते झाडं लोट केली पाहिजे, माझ्याच्यानं काय होत नाही. हे जे काय आहे ना हे सगळं उपाधी झाली. तेव्हा ते झालं. तेव्हा निसर्गाच्या क्रमाने बघावा म्हणजे अधिक लवकर लक्षात येतं. निसर्ग हा उघड्यावर मांडून ठेवलेला परमेश्वर आहे साध्या भाषेत. तेव्हा तिथे बरेचशा सूचना त्याच्या मिळतात. त्याच्याकडं वृक्षाची वाढ होते त्यावेळेसुद्धा पानं फुटत जातं, झाड वाढत जातं. जरूर तेवढंच वाढतं म्हणून उगाच वाढत नाही. ते त्याची ठराविक जेवढी गरज आहे, जेवढी उंची आहे, जेवढा साकार आहे, जेवढा विस्तार आहे, जेवढं फळ येण्यासाठी, जेवढं फांदी येण्यासाठी गरज आहे तेवढंच वाढतं. फळ आलं की त्याचं काम थांबतं. फळ गळून पडलं की त्याच्या दृष्टीनं तिथला त्याच्या वाढीचा विस्ताराचा विषय संपला. मग आहेच वाढवायला आपल्याला शक्य आहे म्हणून वाढवूया असं नसतं. त्याच्याकडे आपल्याला बरेच वेळा शक्य आहे म्हणून वाढवूया म्हणून बऱ्याच गोष्टी केलेल्या असतात. आपल्याला आहे शक्य, आपल्याला शक्य आहे म्हणून करावं असं नाही. आपल्याला शक्य आहे तर असू दे ना, ठेवून देऊ. आपल्याकडे शक्य आहे म्हणजे काय, शक्ती आहे, पैसा आहे, असंच आहे ना. ह्याच्यापेक्षा काय असणार आहे असं नसून अनुकूलता आहेत की, त्यामुळे हे शक्य आहे असं वाटतं म्हणून ते वाढवतो. आणि मग जसं त्या कोळ्याने जाळवणं तसं ते हळूहळू जातो आणि तो त्याच्यात जाऊन अडकतो शेवटी. तेव्हा त्यात जर तो अडकला तर त्याला सोडवणारं त्यांनीच वाढवलेलं जाळ आहे. तेव्हा ते असं वाढतं. आणि उपाधी ही वस्तूच अशी आहे की जी न वाढवता वाढते आणि आपल्याला नकळत अडकवते. आणि मग कळलंच समजा, जसं इथे आत्ता आपण म्हटलं की हे समजा कळलंच एखाद्या दिवशी, अगदी सुरुवातीचा जो अभंग तेवढ्यासाठी घेतला की तेच कळतच नाही, कोठे उजाडे दिवस कशी सरते वर्ष माझं काय कळत नाही. ह्यात मला गेन काय खऱ्या अर्थाने, मी जागा आहे काय, आणि मला जरूरच गोष्टी माझ्याजवळ आहेत काय. तर ज्यांच्याजवळ फक्त जरूर तेवढ्याच गोष्टी आहेत त्यांना इतर कामांना वेळ मिळतो. त्यांच्याजवळ जरुरीपेक्षा जास्त गोष्टी असेल, म्हणजे वाचन असेल, ते काय नुसतं वस्तूवर बोलत नाही, वाचन असेल, संपर्क असतील, माणसं असतील, हे जेवढं जरुरीपेक्षा जास्त तेवढा त्यांचा वेळ तिकडे जास्त जाणार. सहज आहे, ओळख करून घेतली तर आपल्याला ती जपली पाहिजे. हे आलं, बरं गरज होती का म्हटलं नव्हती, विचार करून बघावा. गरजेच्या एका कसोटीवर बऱ्याचशा गोष्टी हव्या का नको ते ठरतात. मग उपाधी कशी ओळखायची की जी गरजेच्या बाजूनी घासल्यानंतर आपल्याकडे पडती आहे, ज्याची गरज आहे असं पडतं. म्हणून निसर्गाकडे जाऊन पहा असं म्हटलं. त्याच्यानंतर त्याचे एक वाढीचं प्रमाण आहे, पानाचं प्रमाण आहे, शाकाराचं प्रमाण आहे. सर्वसाधारणपणे त्या पद्धतीचं झाड तेवढंच सगळीकडे तशाच पद्धतीने वाढतं, तेवढंच वाढतं, त्याच्यापेक्षा जास्त नाही वाढत. काय त्याला एक भर येणार, 2 येणार, 3 येणार, काय भार येणार ते तेवढे झाले, झाडाचं काम संपलं. खोड पुन्हा आपल्या दृष्टीनं आपण ते दुसऱ्या कामाला वापरतो.
हे आपल्या लक्षात असेल की अशा तऱ्हेचं त्याचे एक आयुष्य आहे. तर ते झालं की काय ते 10 वर्ष झाली की त्याचा कोड म्हणून वापर होतो. पुढे काही त्याच्यात वेगळं काही घडत नाही. आपल्याकडे त्या अर्थाने खोड झालं तरी एखाद्या तरुण प्रपंचकाला लाजवेल एवढं त्याच्याकडे क्षमता असते किंवा ओढ असते. कामं करण्याची किंवा प्रपंच वाढवण्याची त्याची जास्तीत जास्त मोठं हे असतं, व्याप आहे खरं म्हणजे. खरं सांगायचं तर माणसांना म्हणजे महाराजांचा विषय आता उद्या जयंतीचा दिवसच आहे. तर खरं तर त्यांना काय आवडतं तर त्याच्यात ही 2 गोष्टी आवडतात. एक लहान मुलं आवडतात, एक म्हातारी माणसं आवडतात. आता त्यांना आवडणारी म्हातारी म्हणजे या अर्थाने की वृद्ध प्रौढ काय. आता अलीकडे काय झाले, म्हातारपणाची व्याख्यासुद्धा बदलायला लागली. 50शीपासून केव्हाही मनुष्य म्हणजे 50शी खूपच झाली म्हणायची आता, अजूनही मागे येण्याची शक्यता आहे. तर तिथपासूनची जी सगळी वृद्ध काय प्रौढ त्याला काय आपल्याला म्हणायचं आहे ती त्यांना आवडतात. ते आवडतात एवढ्यासाठी ती त्यांना कशासाठी आवडतात त्यांना विचारलेलं आहे. त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं आपल्या लक्षात असेल. एक तर त्यांना वेळ भरपूर असतो, मोकळा असतो. म्हणजे ही त्या काळातली लहान मुलं आणि त्या काळातली वृद्ध माणसं आहेत. आत्ताच्या काळातल्या वृद्ध माणसांना सुद्धा वेळ नाही आहे. कारण त्यांचा हा पिक्चर संपला की त्यांना बाहेर जायचं आहे, तो संपला की त्यांना खरेदी करायची आहे. हे सगळं जे आहे ही असली नव्हे, त्यांना जी अभिप्रेत आहेत ती. तर आता जर महाराजांचंच आपण काही करीत असू तर अशा तऱ्हेनं आपण पहिल्यांदा उपाधीची गरज नाही ती मोठी करतात म्हणून ती मोकळी असतात. आणि प्रौढपणी ती सांभाळणारी दुसरी तरुण पिढी आलेली असते म्हणून उपाधींची गरज असते म्हणून ती मोकळे असतात. तेव्हा आज हल्ली सद्बुद्धी तर ठेवू बाजूचं उपाधी बाजूला ठेवायची एक संधी आहे की अरे मला उपाधीची काही गरज नाही, माझ्याकडे उपाधी कोणती आहे तुम्ही बघा. म्हणून मी निसर्गाचं उदाहरण तेवढ्यासाठी दिलं की क्षणभर विचार करा की आपल्याला आहे शक्य, आहे शक्ती म्हणून मनुष्य पैसे गोळा करेल, मनुष्य हिंडेल, तो खाईल पिईल, काय त्याचं करायचं का त्याला शक्य आहे. आजारी मनुष्य आहे त्याला पाणी जाईना झाले, पोटात ठरेना पाणी, तर त्यावेळेला तो पकवानाच्या चौकशा करतो का किंवा ते करायला जातो का उद्योग नाही करायला जातो. म्हणजे निसर्गाने थांबवलं की मनुष्य थांबतो लगेच. मग आता निसर्गाने थांबवण्याची यंत्रणा सुरू होईपर्यंत आपण असं काम केलंच पाहिजे असं काही आहे का. निसर्गाच्या यंत्रणेच्या आधी जो सावध होतो तोच माणूस ना. निसर्गाची यंत्रणा तर त्याला सावध नाही, शेवटी बेसावध नाही, पूर्ण मूर्छित करणारच आहे. ते करणार आहे त्याच्या आधी जो सावध आहे की हे करील तर त्याच्या आधीच मला सावध झालं पाहिजे. म्हणजे मला शक्ती आहे आणि माझ्याकडे काय पैसा आहे, अनुकूलता आहे, त्याला तुम्ही नाव काही द्या, ते ज्याच्या हातात आहे तोपर्यंत जो काय करील तो करेल. उद्या आठवेन असं झालं तर उद्या काय देवाचं नाव आठवेल अशी गॅरंटी देऊ का आपण. त्यावेळेस जर आठवलंच मध्ये काही तर दुसरंच आठवेल काहीतरी, देवाचं नावच आठवेल याची खात्री नाही. म्हणून ते शक्ती अनुकूलता ज्याला आपण काही नाव द्या ते जोपर्यंत आहे तोपर्यंतच ते करून घ्या असा त्यांचा आग्रह आहे तो तेवढ्यासाठी. आणि त्या अर्थाने आपण एक आता आपण बघितलं, अन्नाचं बघितलं, पोटाचं बघितलं. मला शक्ती आहे, मला पचतं आहे, मला शक्य आहे, मला अनुकूलता आहे म्हणून मी खावं का हा प्रश्न आहे. तर मला जेवढी गरज आहे तेवढं मी खावं. आता त्या गरजेला जे अनुकूल असेल ते खावं, त्याबद्दल कुठं काही निसर्गाचं काही म्हणणं नाहीच आहे. गरजेच्या पलीकडं त्यानंतर खायला गेला तर निसर्ग म्हणतो हे नको. तो त्याच्या पलीकडचं जर असेल तर तो त्रास दर्शवतो लगेच, त्रासाचा इंडिकेटर आहे. वर तरी येईल नाही तर पोटात तरी दुखेल, काय तरी होईल त्याचं. तर ही निसर्गाची यंत्रणा आहे म्हणून होतं तरी निदान. मनाच्या यंत्रणेत ही व्यवस्था नाही. मन म्हणतं अजून खाल्लंच तरी चालेल, उद्या काय व्हायचं ते उद्या बघू. उद्या कोणी बघितलं आहे, संध्याकाळीच त्याचा दही दुपारीच त्रास होईल, इतकी अवस्था आहे. तर तिथे कसं निसर्ग बरोबर थांबवतो तसं आपल्या आपल्या प्रपंचाच्या उपाधींच्याकडे आपण बघून घ्यावं नक्की की यातल्या मला किती गरजेच्या आहेत आणि किती गरजेच्या नाहीत. ज्या गरजेच्या नाहीत त्या कमी करून टाका. ते आता ठीक आहे, यामध्ये थोडे नातेवाईक वगैरे असतात आपले, ते आपल्या हितासाठीच असतात आणि आप्त या अर्थाने, तर त्या अर्थाने ते असतात. तर ते आपल्याला म्हणतील म्हणजे कदाचित असं ही हे काय सगळं तुम्ही कमीच करायचं ठरवले वगैरे वगैरे. आपण काय त्यांना येऊ नका म्हटलेलं नाही, हो की नाही. असं असूनसुद्धा तुम्ही या, जेव्हा खा, राहा, फक्त आम्हाला यायला जमेलच असं नाही, जमेल तेवढं येऊ, वेळ होईल तेवढं येऊ असं आपलं म्हणणं आहे, बाकी काय नाही आहे. कारण जाऊन काय निष्पन्न होणार ते आपल्याला माहिती आहे. आणि असलेली उपाधी आपण वाढवून येणार, विषय नसलेले डोक्यात घालून येणार आणि परत आपला त्याच्यावरती वादविवाद होणार, परत मतभेद होणार. मग हे सगळ्याचं आपल्याला आता कळलेलं आहे की ह्याच्यात काही नाही आहे. तेव्हा इथं जे लिहिलं आहे पुढे की लभमोहाचेनी नेटे स्वप्नवैभव खरे वाटे ते अज्ञानी असं म्हणतो. तर ते जे खरं वाटतं त्यापोटी मनुष्य जातो. नातेवाईक प्रसंगाला आला नाही, समजा तो आपल्या उपयोगाला पडला नाही, तो खोटा ठरतोच ना, नातेवाईकच आहे. नातं बदलतं का, नातं बदलत नाही.
पण प्रसंगाला तो खरा नाही हे ठरतं. मग त्याच्याकडं जे अगदी रोजचं जाणं आहे ते एकदम 8 दिवसावर, मग 15 दिवसावर, महिन्यावर, मग हळूहळू उपाधी सुटती ती. म्हणजे ती उपाधीच होती. जर गरजेची असेल तर तेवढी टिकणारच आहे. असंही मनुष्य राहत नाही कधी एकाकी. त्याच्याबरोबर भगवंत स्वतः एकाकी न रमते त्याला म्हटलेलं आहे. तिथं आपण काय एकाकी राहणार, काही नाही राहणार आणि राहूही शकणार नाही. तशी परमेश्वराची व्यवस्थाच आहे. आपण जर कुठेही जाणार नसेल तर आपल्याला कोणीतरी हाक मारणारच बाहेरून. काय बाहेर आला नाही, यात हरकत नाही. कारण का, तर आपण वाढवलेली उपाधी नाही. आपण कोणाच्या दारात जाऊन हाक मारली नाही, काय बरेच दिवसात ते नाही केलेलं आपण. तसं तर सगळं आळीभर हाक मारता येईल, सगळा वेळ दिवस जाऊ शकेल. तर तसं नाही केलेलं आपण बसलोत आणि त्यांनी चौकशी केली, काय बरेच दिवसात दिसला नाही, हो नाही बाहेर पडायला झालं. आता त्यांना कशाला सांगावं बाबा पारायण करत होतो, त्यांना काय सांगायची गरज आहे. आपल्या पारायणात आनंदात 7 दिवस छान गेलेले आहेत. 7व्या दिवशी ज्ञानेश्वर माऊली आली म्हणायचं चला की काय बरेच दिवसात दिसला नाही. आणि नाहीतर हे पारायण करण्यापूर्वी आपण बरेच दिवसात दिसलेलं नसतोच त्यांना, म्हणूनच कदाचित त्या रूपाने ते आले असतील तर या. मग ते त्रासदायक ठरत नाही. ती आपणहून लावून घेतलेली गोष्ट नाही, ती आपोआप आलेली आहे. कदाचित प्रारब्धात त्यांची आपली गाठ असेल, कदाचित माऊली त्या रूपाने आल्या असतील. आपण त्यांना काय ते चहा पाणी दिलं, 4 शब्द गप्पा मारले, संपलं. त्यांचं काय म्हणायचं असलं ऐकून घेतलं तर तो विषय तिथेच थांबतो. म्हणजे उपाधी कमी करण्याचं सुद्धा गणित आपल्याकडे आहे आणि त्याची गरज पण आपल्याला आहे. कारण माझा जर 7 दिवसाचा समजा एक सप्ताह आहे, सदा करायचा आहे, कसलाही असो, तर त्याच्यात समजा आपल्याला हे कोणीतरी आलं, हाक मारले, तर आपला जर 1 तास गेला तर आपल्याला माहिती दिवसाचं गणित काय बिघडणार आहे. असंच जर मीहून स्वतः करायला निघालेलं असेल तर सगळं गणितच बिघडलेलं आहे समजा. मग 6व्या दिवशी मग रात्रभर, दिवसभर, मग रात्रभर असं करून ते शेवटी संभाजी वेळ येते, जर तेवढ्या आपण मनापासून करत असू तर. नाहीतर मग मनुष्य म्हणतो जमेल तसं करू. असं आता ही तरी माणसं एवढे सगळे प्रसंग दिवसभर माझा त्याच्यात गेला, हे सुद्धा देवाचीच इच्छा म्हणायची. तसं तर काय पांडुरंगाची इच्छाच म्हणे, कशालाही म्हणते. तर तसं नाही, मी माझं ठरवलं आहे. तर मग ते मला काय 4 तास लागतात रोज पारायणाला, 5 तास लागतात, ते झाल्यानंतर भेटेल. असं काही फार शक्य नाही आहे. आता घरात नाहीत म्हणून सांगा म्हणून सांगतातच ना बाहेर अनेकदा. तर ते जे काय सांगतात ते चांगल्या कामासाठी सांगायचीच वेळ येते. ती सांगायची वेळ येणारच नाही. जर आपण खरोखरच मनापासून पारायणाला बसलो असू तर ज्ञानेश्वर महाराज दारात आपली राखण करीत बसले समजायला हरकत नाही. महाराज दारात राखण करीत बसलेले आहेत, ते आपल्याला अजिबात काही मध्ये उपाधी आणून देणार नाहीत. ते झालं, आपण मोकळे झाला, जेवायला उठला, काय कामाला उठला की कोणीतरी तुम्हाला कुठला फोन येईल, काहीतरी होईल, सगळं होईल. हे कशावरनं होईल, आपल्या तळमळीप्रमाणे चालू आहे काम. आपली जेवढी तळमळ असेल तेवढं आपल्या लक्षात येईल की उपाधी येत नाही आपोआपच. याच्यासाठी वेगळं काय करावं लागत नाही, काय दरवाजा बंद करायला लागत नाही, मी घरात नाही, पोर लावायला लागत नाही, काय करायला लागत नाही. आपोआप मनुष्य थांबतो, आपोआप फोन येत नाही, आपोआप सगळं होऊ शकतं. पण ह्याला लागते ती माझीच तळमळ. मला उपाधीचीच आवड आहे आणि इकडे मात्र उपाधी कमी करायचा प्रश्न आहे. मग हा संघर्ष आपण जर सोडवणार असू तर सुटणार, नाहीतर हा सुटणार नाही. मग काय, मग त्याला काहीही नाव देता येईल, कशाचंही समर्थन करता येईल. हे एवढं करणं आवश्यकच आहे, एवढी गरजच आहे, वयच तसं आहे, माझे लोकसंबंधच तसे आहेत, माझं अमुकच आहे, काय तुम्ही म्हणाल ते त्याला नाव द्या. पण शेवटी मुळात मला तळमळ लागली नाही खरं. मला तळमळ आली, जीव कासावी झाला. तर माझे खूप संबंध आहेत म्हणून त्याच्याशी बोलत बसणार का मनुष्य. तो म्हणतो 1 मिनिट थांबा, पाणी पितो, मग त्याच्याशी बोलतो. ती तळमळ इथे आहे का. त्यावेळेला म्हणजे कासावीस झाला, जेव्हा मी पाणी मागितलं, पाणी देते. तर पाणी देत असताना समजा अगदी तुमचे ते जे काय यथाकथित आपले सगळे जनसंपर्क अमकं तमकं सगळं आहे, माणसं समोर आहेत किंवा आणखी कुठे काय फोनवर आहेत, काय ते आहे, ती सगळी आहेत. त्यातलं जो कोणाचं काय आलं तर काय करतं त्यावेळेला. तर थांबा, एक वेळ म्हणेल, घेईल आणि सांगेल ते फोन घेऊन की बाबा 1-2 मिनटं, 2 मिनटात आधी पाणी पिऊन घेईल. जरा जेवायला विसावा झाला की मग काय असेल ते त्यांचं काय काम असेल, खरं असेल, उगाच वेळ घालवणार असतील, काय असतील त्याप्रमाणे ठरवता येईल. तर हे करायला तो निदान तेवढ्या वेळेला पाणी पितो. म्हणजे ती त्याला त्याची निकड आहे. ते पाणी नाही प्यालं तर पुढचा फोनवर तो बोलू शकणार नाही, हे त्याला माहिती आहे. म्हणजे निसर्गाच्या अशा गरजा आणि निकडी बरोबर कळतात. मग त्यावेळेला जे करतो तेवढं फक्त परमार्थासाठी करावं, एवढं त्यांचं म्हणणं, बाकी काही म्हणणं नाही. त्यांना काय नको आहे तुमच्याकडनं. त्या अर्थाने हे जे भगवत स्वरूप हे परमात्मे झाले, त्यांना आपल्याकडून काही नको. त्यांना एवढंच पाहिजे होतं की ज्या स्वप्नात राहतात ते जागे व्हा. आपण ह्या स्वप्नाचा जो दृष्टांत इथे दिलेला आहे, अगदी थोडक्यात बघायचं आहे. लोभ मोहाचे नेटे स्वप्न वैभव खरे वाटे. आता तसं वाटत नाही खरं माणसाला. स्वप्नात स्वप्न खरंच असतं, पण ते स्वप्नातच खरं असतं. हिरवी आपल्याला ते खरं नाही हे कळतं. मग हे कळतं त्यावेळेला मनुष्य तोच आहे, त्यालाच स्वप्न पडलं तोच सांगतो, हो मला स्वप्न पडलं होतं. आता त्याला स्वप्न पडलं होतं तर पाहत कोण होतं, आणि कुणी सांगितलं की हे स्वप्नात होतं आणि हे आता खरं नाही आहे.
आणि ते स्वप्नात पाहिलं ते स्वप्नातलं होतं हे सांगणारा कोण होता? तो त्यावेळेला असला पाहिजे ना. स्वप्नात तर सगळंच नसलं पाहिजे खरं म्हणजे. पण स्वप्नात कोणतरी आहे की जो स्वप्न पाहतो. आता साध्या झोपेचं आहे. मला खूप छान झोपलं, खूप छान झोप लागली. इतकं छानमध्ये 2 तास 8 तास काय जे चाललं असेल ते पाहणारा छानसुद्धा ठरवतो. म्हणजे नुसती झोपेच बघत नाही, तो ती छान होती असं ठरवतो. तो कोण की ज्याला छान झोपेची कल्पना आहे, गाढ झोपेची कल्पना आहे, इतका आनंदात होतो असं म्हणतो. तो जो कोण आहे तो कोण आहे? तो आत्ता जागेपणी तोच असला पाहिजे, तरच तोच अनुभव तो सांगू शकेल. नाही तर त्यांना झोप लागली हे दुसरा कोणी सांगेल हो त्यांना किती गाढ झोपलेली. ते बरोबर आहे, ते दुसरा सांगणार आहे. त्याचं महत्त्व नाही आपल्याला. मला गाढ झोपलेली मी सुखात होतो किंवा मला स्वप्न पडलं मी जागा झालो आणि माझ्या लक्षात आलं की अरे स्वप्नातली गोष्ट तर ती मनुष्याची सोडून दिली. हे सांगणारा कोण होता आपल्या आयुष्यात? त्यांनी स्वप्नाचं म्हटलं. बरं ते झोपण्याचं आठवलं म्हणून सांगतो. ही गृहस्थ आहे. त्यांच्या पत्नीने त्यांना सकाळी उठवले. म्हणजे अर्थात त्यावेळेला ते गाढ झोपेत होते. गाढ झोपेतल्या माणसाला काही वेळेला नैसर्गिक आहे, कोणाला काय म्हणायचं नाही, पण एखाद्या वेळेला घोरत बिरत असतात माणसं. तसं काही नाही, खूप छान झोप लागली, आनंदात असतात. ते त्यांना थांबून आलं, उठवलं. अहो उठा. काय झालं? मला तो झोप नाही आहे. सर्वसाधारणपणे गुरुणारी माणसांची अशी कल्पना असते, सांगतात तेव्हा अजिबात झोप नाही रात्रभर हे सांगतात. ते जर उठवल्यावर होते सांगितलं हो झोपतात ती उठा. झाले काय झालं इकडे सगळं गेलं. गेलं तर काय गेलं? घरातलं सगळं गेले. बघितलं करायचं सगळं चोरीला गेलं. चोरीला गेलं, सोनाला गेलं, सगळं गेलं. जाऊ चल मला आता झोप येते. इतका वेळ रात्रभर मला झोप नाही. अहो तुम्हाला रात्रभर झोप नाही नाही मला रात्रभर झोप नाही आहे. तुम्ही घोरताय ते मला रात्रीची झोप नाही आहे ते मी तुम्हाला सांगते आहे. मी रात्रभर जागी आहे म्हणून तुम्हाला उठवलं. एवढं नुकसान झालं बघा तरी बाहेरून काय झाले तरी बघा. मी उठल्याबरोबर माझ्या लक्षात आलं. म्हणजे हे बघ ते नाहीतरी ते गेलं ना. ते आता ते काय आपल्या पायानं परत येणार नाही. ते गेलेले. आता माझ्या डोळ्यावर झोप आहे तर मी झोपू दे मला शांतपणे. तसं नको पण निदान हे बघा तरी काय जेवढं नुकसान झाले ते काय ते बघा. असं दे आता ते झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे. बरं मला एक सांग, सोनं नाणं आहे काय वस्तू गेली? कुणी मिळवली सांग बरं मला? तू मिळवली कष्टाने. म्हणजे त्यावेळेस मनुष्य तेवढे पुरुष मनुष्य तेवढा सावध असतो. म्हणजे जागेच याच्या अगदी अशा झोपेतून उठला तरीसुद्धा तू किती काडी कष्ट करून काय ते कणाकणाने मिळवून एवढं साठवलंस हो की नाही? माझ्या परीनं मी त्याला अगदी अर्ध्या कणाची काहीनं पण साथ दिली. असं सगळं झालं त्यामुळं ते झालं की नाही? झालं. मग आता मला सांग ते जे काय गेलेले त्यात मी पण आहे तू पण आहे. आपण आहोतच की आपण कुठे गेलो आहोत? ते म्हणाले अहो आपण गेलो नाही. मग तुम्ही असं काय म्हणता? तर आपण गेलो नाही याचा अर्थ असा आहे की ज्या अर्थी आपण हे कणाकणाने तू कसं मनामनाने साठवलं मी कणाकणाने साठवलं तसं आपण परत पण साठवू शकू. ती येईल की परत. आत्ताची झोप त्याच्यासाठी कशाला म्हणा? अहो रात्रभर तुम्ही निवांत करत पडलाय, मला स्वतःला झोप नाही. तर म्हणून मला हे आता म्हणाले तर फक्त माझ्या डोक्यावर पांघरून डोक्यापर्यंत तुला एक विचारतो. हे बघ आत्ता तू म्हणत होतीस की मी घोरत होतो म्हणजे मी नव्हतो पण तरीसुद्धा घोरत त्यामुळे तुला जाग होती. मग खरं म्हणजे तुला हे माहीत पाहिजे गेलेलं का मला माहीत पाहिजे? झोपेचा विषय निघाला म्हणून लक्षात आलं. खरं हे सगळं असंच चाललेलं आहे. आता मला असं म्हणायचं आहे की हे एवढं आपल्या घरात होणारा एखादा संवाद मी पाहिला आहे तर ही गोष्ट ऐकली आहे. तर मला एक सांगा की या क्षणी जो जागा होता तो जागा आहे का? आणि जो झोपला होता म्हणतो तोही झोपला आहे का? आणि ह्या दोघांनाही जे जातं आहे ते कळलं आहे का? आता ते सोनं असेल काय वस्तूच असेल काय त्याच्या दारात दारात अनेक वेळेला हे बाहेर काहीतरी ह्याची वस्तू ठेवलेली असते बागकामाची वस्तू. त्यातली एखादी काहीतरी कुदळ सकाळी दिसली नाही दिसली तर नाही दिसली दुसरी कुदळ आणता येते. आमच्याकडे 100 कुदळी आणता येतील एवढी परिस्थिती आहे. पण तरीसुद्धा एका कुदळीत जो जीव आहे अरे 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 चमच्यात सुद्धा असेल तर तो कुदळी दाटला ती गेल्यावर जाणं. पण ठीक आहे आपणही वापरली चांगल्याच कामासाठी वापरली सगळं हे केलं त्याचा उपयोग आपल्याला इतकी वर्ष झाला. तर कोणीतरी आपण निरोप द्यायच्याऐवजी निरोप घेऊन गेला तिथं थोडक्यात. म्हणजे तो म्हणला यांना एवढून आणून देण्याचे कष्ट नकोत. कुठे हे या 2-2 4-4 मैल घेऊन जाणार हे कुदळ? किती जड आहे, किती जुन्या काळातली किती चांगली आहे. एवढी त्यांना नेऊन आणून द्यायचे कष्ट देण्याऐवजी आपल्याला गरज आहे आपण त्यांना कसलीही कष्ट न देता ती घेऊन जावी असली कितीतरी वस्तू आहे. तर हे असलं आहे तोपर्यंत ठीक आहे. महाराजांना काय म्हणायचं ते बरोबर तिथे आपण लक्षात घेऊ. महाराजांना असं म्हणायचं की ही तर हानी झाली मान्य आहे. कुदळीची हानी झाली गेली समजा. आणि
काही वेळेला असंही होतं, मग अशी म्हटलं तसं सोन्यापेक्षा सुद्धा कुदळी जीव अडकलेला असू शकतो. तर त्यावेळेला ती महत्त्वाची वाटली, बरोबर. पण महाराज म्हणले हानी तर प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी सुरूच आहे. जी हानी कुठल्याही मोबदल्यानं भरून येत नाही ती हानी सर्वात मोठी. आता ह्याला तर मोबदला आहे, ही कुदळ गेली तर दुसरी आणता येईल, ही वस्तू गेली तर दुसरी घेता येईल, ते सोनं गेलं तर दुसरं घेता येईल, हे पण आहेच. मग इथपर्यंतच्या सगळ्या ज्या हानी ज्याला आपण हानी म्हणतो त्या सगळ्या भरून काढता येण्यासारख्या आहेत. पण जो क्षण गेला ती हानी भरून काढता येईल काय? आत्तापर्यंत जो वेळ काय काय जसं ते आयुष्याचा हिशेब मांडतात, अर्धे आयुष्य गेले जो झोपेत वगैरे वगैरे सगळे समर्थांनी दिलेलं आहे, सगळ्यांनी संतांनी सांगितलेलं आहे. तर तशा तऱ्हेनं जो त्याला मोबदला आहे काय? मी माझ्या घड्याळाचे काटे 24 तास उलटे उलटे फिरवले, पुन्हा तिथेच आलो, तर माझी आजची 18 तारीख 17 होणार नाही, मला आयुष्याचा एक दिवस मिळणार नाही. जी हानी मोबदल्याने भरून येणं शक्य नाही, कुठलाही मोबदला त्याला देऊन ती भरून काढता येणार नाही, ती हानी सर्वात मोठी हानी. असा विचार केला तर आपली जी देहाची काळाच्या रूपाने जी हानी झाली ती सर्वात मोठी झाली. आता त्या हानी जर झाली नसती आणि जर आज जाहली सद्बुद्धी मी कधीतरी म्हटलं असतं, तर मला त्या दिवशी असं वाटलं की निदान आजचा दिवस तरी वाया घालवू नये, आज उठावं आणि जपाला बसावं. ज्या क्षणी मला जाग आली तेव्हा, मला दुपारी 4 वाजता जाग आली असेल, काय फरक पडत नाही. 4ला माझ्या हे लक्षात आलं की अरे 4पर्यंतचा दिवस गेला, 4 ते 7 बसेल, 4 ते 8 बसेल, आजचा दिवस कारणी लावल्याशिवाय झोपणार नाही. माणसाने झोपावं, निसर्गकर्माने वागावं, सगळं खरं आहे. पण मी अकारण कुठल्या गोष्टी स्वप्नवैभव खरे वाटे ते जे आहे ना, त्यात मी नाही अडकणार. स्वप्नवैभव म्हणजे आज जे सगळं बाजूला चालले रंगेबेरंगी काम, ते सगळं स्वप्नवैभव आहे. एक लाईट गेला तर सगळं शून्य होतं, एक प्रोग्राम बंद पडला तर सगळं शून्य होतं, एक हार्ड डिस्क उडाली की सगळं नाहीसं होतं. ही जे काही चालले ना, हे त्याच्यातलं जे गरजेचं असेल ते मी बाजूला ठेवतो अगदी काळानुसार. पण जे गरजेचं नाही असं कितीतरी स्वप्नवैभव आहे की ज्याच्यामध्ये मनुष्य रंगून गेलेला आहे आणि त्याला ते खरं वाटतं आहे. कधीतरी टक्कन जागा होईल, कधीतरी ज्या वेळेला हे कळेल त्यावेळेला हे कळेल. त्यासाठीच त्या भगवंताच्या सूर्याच्या उगवायची गरज आहे. जे सुरुवातीला म्हटलं की तुझे कृपा कटाक्षे, पण तो सुद्धा उदय होता गपस्ती. तेव्हा हा जो गुरुरूपी दिनकर असं म्हटलं आहे, तर तो जो आहे तो जेव्हा उगवेल तेव्हा कदाचित जाग येईल. ती कदाचित जाग 25व्या वर्षी येईल, कोणाला 5व्या वर्षी येईल, कोणाला 50व्या वर्षी येईल, त्याचा काय प्रश्न नाही. ज्या दिवशी जाग आली त्या दिवशी तो कामाला लागला का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. का परत झोपी गेला, पुन्हा स्वप्नवैभवात गेलेला असेल तर ते जे जसे दिवस आजपर्यंतचे गेले विनाकारण वेगवेगळ्या आकाशात तरी रंगून स्वप्नवैभव खरे वाटे. खरं आहे, लोभ मोहाचे नेटे स्वप्नवैभव खरे वाटे. तर हे आणि वाटतं खरं म्हणजे कुठल्याही प्रकारे कधी. आता महाराजांचाच विषय आहे आणि आपल्याला तो आत्ता यावेळेत थांबायचं पण आहे, आपल्याला उशीर होतो मला कल्पना आहे. पण तर आपल्याला आठवत असेल तर महाराजांनी अनेकांना हे त्याच्या काळात सावध केलंच, पण त्यांच्या महाराज स्वरूप असलेलं ब्रह्मानंदांनी हे सुद्धा सावध केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की त्यांच्याकडे हे महाराजांच्या नंतर हा प्रश्न यायचा. आता त्या गोष्टीला बरोबर आता 100 वर्ष झाले. तर त्यानंतर 1 वर्ष ब्रह्मानंद आले नाही, ते सगळं होईपर्यंत. आल्यानंतर व्यवस्था लावली वर्षांनी येऊन सगळी, आणि महाराजांच्याकडे सगळं पुढचे सगळे काय काय करायचं दिनाक्रम अमकं तमकं सगळं करून गेले. पण त्यांची जाण काय प्रकारची होती आणि जागा करण्याची पद्धत काय होती ती बघण्यासाठी कधी कधी ती गोष्ट परत परत एकदा वाचतो. तर त्यावेळेला तिथे एक सोलापूरकर मास्तर म्हणून होते. त्या सोलापूरकर मास्तरांना त्यांनी सोलापूर मास्तरांनी काय होतं, आध्यात्मिक शंका हा एक जरा जे गमतीचा विषय आहे थोडासा. शंका विचारणं खूप सोपं असतं त्या अर्थाने, कारण ते शब्द खूप तसे गुळगुळीत आहेत. नावात लक्ष लागत नाही, चित्त एकाग्र होत नाही, अमुक होत नाही, किती गोष्टी हे सगळ्या कधीही विचारता येतात आणि ती माणसं सांगतात. पण ब्रह्मानंदांसारखी माणसं असली तर एका वाक्यात ते उडवू पण शकतात. तर ते कसं काय आणि जागा पण करू शकतात. तर ते कसं जागा करतात, तर ते सोलापूरकर मास्तरांना त्यांनी विचारलं की मला हे म्हणजे प्रपंचातली आसक्ती कमी झाल्याशिवाय काही हे सगळं होणार नाही, तर ती कशी कमी करावी. त्याने एका वाक्याचं उत्तर दिलं. त्यापूर्वीचं हकीकत सांगतो. महाराज गेल्यानंतर महाराजांच्याकडे लोक त्या काळात हे असे काही विषय नव्हते, बँका नव्हत्या, हे नव्हतं, परिस्थिती तशी नव्हती. लोकांच्याकडे जे काय साठवलेलं असेल ते त्यांच्याकडे आणून देत, महाराजांच्यावर विश्वास असेल तेव्हाही महाराजांच्याकडे यावं आणि मागून घेऊन जावं. आता महाराज अचानक गेल्यानंतर परिस्थिती अशी आली की आता हे आपण ठेवलेलं आहे तो कोणाला माहिती असणार आहे. आणि त्या काळी म्हणजे त्यानंतरचं म्हणजे पुढे तसंच फक्त म्हणजे ते आप्पासाहेब आपले बळगावकर, तर त्यांना हे विचारायचे, बळगावकरांना विचारायचे लोक की बुवा आम्ही महाराजांच्याकडे असेच पैसे ठेवले
आणि ते काही आता महाराज तर गेले. तर त्याचं काय झालं पुढे आम्हाला काय माहिती नाही. महाराजांनी ठेवले असतील त्या विश्वासाने आम्ही आजपर्यंत अनेक वेळेला ठेवले, परत दिले, सगळं झालं. महाराज आज ध्यान नाहीत, आम्ही आता मागायचं कोणाला, तर तुम्ही आम्हाला आमची काहीतरी व्यवस्था करा. हे असं खूप वेळा व्हायला लागलं. तेव्हा मग त्यांना काय सुचेना. असं असते, जो साधने पार ज्यांनी पाणी काढलेले किंवा तळाशी गेलेलं आहे समुद्राच्या आणि ज्यांनी मोती निवडले त्याचं ते काम आहे. तेव्हा ब्रह्मानंद तिथे जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी त्यांच्यासमोर हा प्रश्न ठेवला. तर ते काय म्हणाले की आपल्या गुरुंना अशा तऱ्हेने लोकांनी नाव ठेवणं काय बरोबर नाही. आपले पैसे परत केलेच पाहिजेत, आपण व्यवस्था करूया. म्हणून त्यांनी जे कर्नाटकातून आले होते तेव्हा 500 रुपये बरोबर होते. आप्पासाहेबांना म्हटले तुमचे 500. त्यांना सांगितलं जे जवळचे होते त्यांना कोणाला ते त्यांना 500 ठेवायचे होते. 500 प्रमाणे 3000 रुपये जमले. 3000 रुपये जमल्याबरोबर यांनी काही केलं नाही. ते म्हणले मी नंतर येईन, या सगळ्यांना एक दिवशी बोलावू, व्यवस्था करू आणि मग त्यानंतर आपण त्यांचे पैसे परत करू आणि गुरूंच्याकडे कोणाचंही काही देणं नव्हतं हे आपण नंतर एकदा मान्य करून घेऊ सगळ्यांच्याकडनं आणि सगळे उपासनेला लागू. आपल्या गुरूंच्यासाठी आपल्याला हे त्यांना दूषण येऊ नये म्हणून आपण हे करायचं. ब्रह्मानंदांनी सांगितल्या शब्दाच्या पुढे काही प्रश्न नव्हता. त्यांनी स्वतःच तिथे 500 रुपये ठेवले होते. ते सगळे एकत्र केले. आता त्या काळात पद्धती अशी होती की हे अशा तऱ्हेच्या पैशाचं महत्त्व असण्यापेक्षा जसं आजही आपल्याला वाटतं तसं त्या काळात सोन्याचं पद्धत होती. त्याप्रमाणे त्यांनी त्या 3000 रुपयातून त्या काळातल्या मोहरा बनवल्या सोन्याच्या. ब्रह्मानंद व्यवहाराला तितकेच कटेकोरडे चतुर होते. तर त्याप्रमाणे त्यांनी मोहरा बनवल्या. 200 मोहरा झाल्या आणि त्यांनी सांगितलं सोलापूर मास्तर तिथे असायचे. तर सोलापूर मास्तरांनी त्यांनी सांगितलं की हे मोहरा तुमच्याकडे ठेवा, मी पुन्हा येईन, त्यावेळेला आपण हे सगळ्यांचा लोकांचा प्रश्न एकदा मिटवून टाकू. तर त्यासाठी त्यांच्याकडे त्या 200 मोहरा बनवलेल्या सोन्याच्या त्यांच्याकडे ठेवल्या आणि नंतर पुन्हा ब्रह्मानंद महाराज आल्यानंतर म्हणाले आता तो आपल्याला हे करायचं आहे. तर त्यासाठी आपण त्यावेळेला 3000 रुपये गोळा केले, सोन्यात ठेवले, सगळं झालं. जी आजचं ट्रेंड आहे आजच्या पद्धतीचा तशाच तऱ्हेचं त्या काळात सोन्याचाही भावाचा पद्धत होतीच. त्यामुळे हे बरेच दिवसांनी आले तोपर्यंत सोन्याचा भाव वाढला. तेव्हा यांच्या मनात आलं. त्यांनी विचारलं की ते आपल्याला पैसे द्यायचे तर आपण 3000 गोळा केले, ते तुमच्याकडे 200 मोहरा करून ठेवल्या. तर त्यांना निरोप दिला की त्यांना म्हणा ते हे पाठवून द्या, मोहरा पाठवून द्या. तर त्यांनी काय करावं, 200 मोहरा तशाच ठेवल्या आणि 3000 रुपये पाठवून दिले. फार कठीण आहे आणि म्हटलं तर जागा करणार पण आहे. तेव्हा हा जो आत्ता सांगत होतो ते गप्पा झाल्या सगळ्या. ब्रह्मानंद बाबा काही बोलले नाहीत. त्या 3000 रुपयात त्यांनी कसे भागवले हे आपल्याला माहिती आहे, ती गोष्टच आहे वेगळी. पण ते सगळं त्यांनी केलं आणि ताटात त्यावेळेला त्यांनी जेवढे आणले होते तेवढेच पैसे होते, हाही विषय होत होता. पण त्यानंतर जेव्हा हे आसक्ती प्रपंचातली कशी कामं करावी असं म्हणून जेव्हा सोलापूरकर मास्तरांनीच ब्रह्मानंदांना प्रश्न विचारला तेव्हा म्हणले आसक्ती कमी करणं तसं फार सोपं आहे. लोकांनी आपल्याकडे मोहरा ठेवल्यानंतर त्यांना पैसे देऊन येत म्हणजे झालं, मोहरा द्यावा. काय आहे म्हटलं तरी सोपं आहे, म्हटलं तरी कठीण आहे. आपल्याकडे हे सगळीकडे घरोघरी चालू असतं आणि मग इस्टेटीचे ह्याचे त्याचे सगळ्याची वृत्तीपत्र, ते कागदपत्र, ते अमकन तमकं, ह्या सगळ्यात तुमच्या त्याचं रिफ्लेक्शन लक्षात येईल, संबंधामध्ये रिफ्लेक्शन लक्षात येईल. हे प्रत्येक ठिकाणी हे जे त्यांनी आत्ता शब्द वापरला की यामुळं माणसं याला आली म्हणजे अवस्थेला आली किंवा हे स्वप्नवैभव खरे वाटे. मला सांगा त्याच्यात जे काय मार्जिन असेल आजच्या भाषेमध्ये विचार करायचा तर त्याचा मोह वाटलाच नाही शेवटी. बरं महाराजांचंच होतं, स्वतःचं काय नव्हतं, त्यांनी दिलं, ब्रह्मानंद महाराजांनी दिलं, ते सांभाळायचं आणि त्यांना परत करायचा एवढा व्यवहार आहे. तर त्यातसुद्धा त्यांनी मला करून दिल्यानंतर मोहरांचे पैसे करून द्यावे, कारण त्याच्यापेक्षा याची म्हणजे जास्त आहे, ठेवून घ्यावं. तर हे वाटलं ना, मग आता प्रपंचातल्या आसक्तीचं प्रश्न कसा सोडवायचा मला सांगा. तो त्यालाच माहिती आहे. तर त्याचं त्यांनी जागं व्हावं आणि तो सोडवावा. आणि जर आपल्याला काही उपाधी अशा तऱ्हेच्या सोडवण्यासारख्या असतील तर उपाधी सोडवणं हा याच्यासारखा जयंतीला चांगला संकल्प नाही. खरं सांगायचं तर, हो की नाही, की महाराज तुम्हाला निरुपाधिकता आवडते, ते खरंच आहे. आता ते जे म्हणले परवा आपला त्रिवेणी संगमाचा विषय झाला, त्या दिवशी हा विषय झाला, तर परत तो लक्षात ठेवण्यासारखा आहे म्हणून परत एकदा उल्लेख करतो. सहज बघावं, घरामध्ये बघावं, संबंधामध्ये बघावं, बोलण्यामध्ये बघावं, आपल्या इतर काय व्यवहार असतील त्याच्यात बघावं. यातली उपाधी किती आणि गरज किती आहे की आपल्याला खूप वेळ नामाला मिळेल जो महाराजांना पुरेसा आहे. त्या अर्थाने त्या मुलांना उपाधी नाही आणि जे मगाशी सुरुवातीला सांगितलं वृद्धांना किंवा प्रौढांना उपाधी नाही, ती अर्थाने की त्यानं या अर्थाने व्यावहारिक माणसाला आज 8 तास कष्ट केल्याशिवाय काय आज जी पद्धत असेल त्यानुसार कष्ट केल्याशिवाय तो त्याचा आणि प्रपंचाचाही गरजा भागू शकणार नाही. मी चैन म्हणत नाही, गरजा भागवू शकणार नाही. तर गरजा भागवण्यासाठी त्याला तेवढं करावं लागेल म्हणून तो बिझी आहे, ठीक आहे, तो व्यग्र आहे, व्यस्त आहे. तर त्याच्यासाठी त्याच्याकडून 8 तासाचं त्याच्यात शक्यता नाही आहे. त्याच्यानंतर 1-2 तास तो काम करेल, काय असेल ते झालं की उरलेला वेळ त्याला पण आहे. पण त्यांनी उपाधी लावून घेतल्या नाहीत तर
तो बाहेरून 8 वाजता आल्यानंतर जर तो ऑन करणार असेल तर मग तो पुढे उपाधीतच आहे 3 तास पुढे. मग त्याला तो पण वेळ मिळणार नाही. त्याला तो मिळू शकतो. तो जर त्याला 2 तास तिकडे मिळत असेल तर जाऊ दे, त्याला एवढं एकदम जमत नाही. 1 तासभर जाऊ दे आणि नंतर 1 तासभर तरी जप होईल. आता जपाचं नाही आपलं एवढं जवळचं नातं महाराजांनी का घालून दिलेलं आहे? ते उपाधी सोडायला आपल्याला अवघड आहे म्हणून त्यांनी नाम लावून दिलेले आहे. नामावर उपाधी चिकटत नाही. त्यामुळे नाम घेत राहिलं की हळूहळू माणसाला आपोआप उपाधींची कल्पना येत जाते आणि तो ते सोडत जातो. हे अलगद सोडवणारं काम आहे एकदम. अगदी म्हणजे सोडलेलं सुद्धा कळणार नाही. ज्या माणसाने खरोखर मनापासून नाम घेतलं असेल तर त्यांच्या लक्षात येईल की काही वर्षानंतर त्यांना असं वाटायला लागलेलं की काही गरज नाही कर, म्हणजे आपण उगाच उद्योग केला. आता स्वप्नवैभव खरे वाटे ह्याचा मला खरं एक प्रयोग म्हणून किंवा उत्तरार्ध म्हणून एक फक्त आपल्याला सांगायचं होतं. ते सांगायचं राहिलं तेही याच्याशी संबंधित आहे म्हणून सांगून ठेवतो की स्वप्नवैभव खरे वाटे. कोणाला स्वप्नवैभव खरे वाटे? आपण जगतोय इथं सगळं ब्लॅक अँड व्हाईट, सगळं काय असेल ते समोर इतकं जगतो, याच्यात कसं स्वप्न असेल असं आपल्याला वाटतं केव्हाही. हे जे जगतोय हे सगळं म्हणजे 100% खरं असं वाटतं. हे काही स्वप्न वगैरे नाही असं वाटतं ना. ठीक आहे, तेही मान्य आहे. आपण एक 25 वर्ष मागे जा, जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये 10 वर्ष मागे जा, 25 जा, 50 जा आणि मग जे घडत आलं त्याचा विचार करत बघा की ते स्वप्नासारखं वाटायला लागतं. ते काय घडलं, ते कसं घडलं, आपण काय करायचं ठरवलं होतं, काय झालं, कुठे राहायचं ठरवलं होतं, कुठे राहिलो, कुठे जायचं ठरवलं होतं, कुठे आलो आणि काय घडलं नक्की. म्हणजे एखाद्या चित्रपटात जसं स्वप्नासारखं सगळं जग असावं तसं आपल्यापुरतं सुद्धा प्रत्येकाचं आयुष्य स्वप्नासारखंच आहे तसं लक्षात येईल. फक्त ते आपल्याला एवढंच कळलं नाही की हे स्वप्न आहे. आज जे कळलं असेल तर आज जागा व्हावं बस झालं. आणि त्याच्यासाठी जे करायला लागतं तेवढं फक्त बघूया. पान 139 पद 196. देवा संतांची या पायी ठेवा, मदला संतांची या पायी ठेवा. देवा संतांची या पायी ठेवा. सुखासाठी कोठे जावे, दुःख कोणाशी सांगावे. सुखासाठी कोठे जावे, दुःख कोणाशी सांगावे. सर्व भावाशी विसावा, संत शांत करीती जीवा. सर्व भावाशी विसावा, संत शांत करीती जीवा. संतांची या पायी ठेवा. देवा संतांची या पायी ठेवा. मजला संतांची या पायी ठेवा. जग झिजे स्वार्थासाठी, कोणी नसे कोणासाठी. जग झिजे स्वार्थासाठी, कोणी नसे कोणासाठी. संत मात्र करीती सेवा, जगासाठी झिजविती जीवा. संत मात्र करीती सेवा, जगासाठी झिजविती जीवा. संतांची या पायी ठेवा. देवा संतांची या पायी ठेवा. मजला संतांची या पायी ठेवा. भेदभावासी ना स्थान, बोध कृपा ही समान. भेदभावासी ना स्थान, बोध कृपा ही समान. संत कल्याणाचा ठेवा, तेथे घोटाळू दे जीवा. संत कल्याणाचा ठेवा, तेथे घोटाळू दे जीवा. संतांची या पायी ठेवा. देवा संतांची या पायी ठेवा. मजला संतांची या पायी ठेवा. संत घेती सांभाळून, प्रेम वर्षाव करून. संत घेती सांभाळून, प्रेम वर्षाव करून. देव सगुण पहावा,
ऐसे वाट दीन जीवा देव सगुण पाहावा ऐसे वाट दीन जीवा संतांची या पायी ठेवा देवा संतांची या पायी